जय हिंद मित्रांनो. तर बघा, आज आपण नाही का या ठिकाणी नाही का अशा पद्धतीची उदाहरणं बघणार आहोत, की जे नाही का खांब किंवा एखादं झाड आणि त्या झाडावर एखादं माकड चढतंय किंवा खाली उतरतंय आणि त्याला नाही का झाडावरती किंवा एखाद्या खांबावरती चढण्यासाठी किती वेळ लागणार आहे. असे नाही का तुम्ही क्वेश्चन नाही का एक्झाममध्ये बघितले असतील. त्याचबरोबर नाही का एखादी विहीर आहे आणि त्या विहिरामध्ये एखादं बेडूक पडलेलं आहे आणि ते वरती येण्याचा प्रयत्न करताय. तर तो नाही का 5 फूट वरती येतो, पुन्हा खाली घसरतो, पुन्हा वरती येतो. असं नाही अशा पद्धतीची उदाहरणं तुम्ही एक्झाममध्ये पाहिले असेल. तर त्या टाइपची उदाहरणं आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. तर चला पहिलं उदाहरण बघू या ठिकाणी. एक माकड 15 मीटर किती 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करतं बरं का. आणि ते ते नाही का एका मिनिटात 5 5 मीटर किती 5 मीटर वर चढते व त्याच मिनिटामध्ये नाही का 3 मीटर खाली घसरतं. तर खांबाच्या टोकाला पोहोचण्यासाठी माकडाला किती वेळ लागेल? अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे. तर बघा खांब किती आहे? तर खांब आहे किती 15 मीटरचा आहे असं समजा हा खांब आहे. खांब जरी नसला तरी समजून घ्या हा खांब आहे आणि हा किती मीटरचा आहे? तर 15 मीटरचा आहे. तर ह्या खांबावर चढतंय एक माकड बरोबर. तर नाही का ते 5 किती 5 मीटर वरती चढतं आणि त्याच मिनिटाला बरं का क्रिया कशी होतीये त्याच मिनिटात एका मिनिटातच क्रिया होती. ह्या एका मिनिटातच क्रिया होतीये. तर 5 मीटर वरती गेलं तर लगेच ते काय होतं बिचारा त्याला नाही का वरती समजा चढता येत नाही म्हणून नाही का 3 मीटर पुन्हा खाली येतं. 3 मीटर खाली आलं बरोबर की पुन्हा नाही का 5 मीटर वर जातं. परत 3 मीटर खाली घसरतं. म्हणजे नाही का ही घसरण्याची क्रिया नाही का त्याची जोपर्यंत टोकावर जात नाही तोपर्यंत सारखी या ठिकाणी चालूच राहते. पण ज्यावेळेस तो टोकावर चढेल, जर समजा आता तो इथं आलाय आणि तो 5 मीटर वरती गेला आणि डायरेक्ट टोकावर पोहोचलाय, त्यावेळेस तो हे होईल का? खाली घसरेल का? तर नाही घसरणार. तो डायरेक्ट शेवटी पोहोचलेला असणार आहे. तर खांब किती मीटरचा आहे? तर 15 मीटरचा आहे म्हणून या ठिकाणी नाही का 15 अशा पद्धतीने लिहून घ्या. त्याचबरोबर नाही का ते एका टायमाला किती वर जातंय? तर पहिल्या प्रयत्नात तो किती जातोय 5 मीटर वर जातोय म्हणून नाही का 5 मायनस करा. त्याचबरोबर तो नाही का 5 मीटर वर जातोय पण पुन्हा किती खाली घसरतोय 3 मीटर घसरतोय. 5 मीटर वर जातो परत परत 3 मीटर खाली घसरतो म्हणजे ऍक्च्युअली खरं किती जातो तो वरती फक्त 2 मीटर जातो. बरोबर आहे का नाही? म्हणून ह्या दोन्हींची वजाबाकी करून भागाकारात लिहा. बरोबर एवढं सोडायचं. बघा आता इथपर्यंत समजलं. आता बघा या ठिकाणी आपण यांची दोन्हींची वजाबाकी करून घेऊ. 15 पासून 5 गेले तर किती उरणार आहे? तर या ठिकाणी 10 उरेल बरोबर आणि ह्या 10ला 2 ने भागायचं. 10ला ज्यावेळेस तुम्ही 2 ने भागणार तर किती उत्तर येतं बघा. बे एका बे बे पंचे 10. तर हे तुमचा फायनल आन्सर असणार आहे का? तर बिलकुल नाही मित्रांनो. कारण की आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये नाही का 5 हे नाही का उत्तर पण दिलेलं असेल. पण ज्याने नाही का डायरेक्ट 5 या ठिकाणी जर उत्तरला क्लिक केलं किंवा बरोबर केलं तर त्याचं या ठिकाणी आन्सर हे चुकलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं ज्यावेळेस मागकडे नाही का शेवटचा अटेम्प्ट करतो किंवा शेवट नाही का ज्यावेळेस वर चढतो 5 ने वर जातो आणि शेंड्यावर जाऊन पोहोचतो त्यावेळेस तो खाली घसरल का रे? तर बिलकुल घसरणार नाही. म्हणून ती शेवटची जी उडी आहे ती या ठिकाणी तुम्हाला प्लस करायची. म्हणजेच हे 15 मीटर खांब चढण्यासाठी त्याला किती वेळ लागणार आहे? तर 6 मिनिटं लागणार. किती? 6 मिनिटे. समजलं का? तर अशा पद्धतीचे उदाहरणं नाही का तुम्हाला बरेच एक्झाममध्ये बघायला मिळतात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नाही का थोडंसं वेगळं उदाहरण आहे. म्हणजे त्याच टाइपमध्ये आहे, पण थोडंसं काहीतरी चेंजेस झालेलं आहे बरं का. म्हणजे नाही का तुमचं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. तर नाही का मित्रांनो बिलकुल नाही का कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही आणि आपण नाही का एकदम सिंपल अशी ट्रिक याची पण शिकणार आहोत. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस नाही का आपण तयारी करत असतो ना, बरेच संकट येतात बरं का. आणि आपण नाही का खचून बी जातो असं वाटतं यार आता नाही का सोडूनच देऊ आणि नाही करायचं जाऊ दे मारू दे करू काहीतरी आपण नाही का एखादा दुसरा काहीतरी धंदा करू किंवा काहीतरी करू. पण नाही का आपल्याकडे पैसे पण नसतात आणि आपण ते पण करू शकत नाही. पण आपल्याकडे एक गोष्ट असते ती म्हणजे काय तर वेळ आणि आपली नाही का तयारी कोणतीही गोष्ट करण्याची. म्हणून आपण नाही का जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर आपण नक्कीच नाही का सक्सेस या ठिकाणी होणार आहे. तर बघा मित्रांनो एखादा पुरुष नाही का पुरुष बरोबर आहे का नाही तो नाही का सुंदर किंवा कुरूप बिलकुल नसतो बरं का. म्हणजे कसं सुंदर म्हणजे कसं देखणं आणि कुरूप म्हणजे असं थोडंसं नाही का काळा वगैरे असं तसं तुम्हाला जे समजायचं ते समजा. तर तो सुंदर किंवा कुरूप कधीच नसतो. तो फक्त असतो तर काय असतं माहिती का? एक तर रोजगार म्हणजे एक तर नोकरदार असतो किंवा बेरोजगार असतो बस. मग तुम्ही समजून घ्या. कारण जर समजा
तुम्ही नोकरदार आहे किंवा तुम्ही नाही का नोकरदार किंवा सरकारी नोकरी आहे, तर मग तो विषयच नाही. तर मग नाही का तुम्ही काळे जरी असले तर तुम्हाला नाही का कुठल्याही प्रकारचा मेकअप करायची गरज नाही. आणि तुम्ही टकले जरी असले ना भाऊ, तरी पण तुम्हाला चांगल्या पद्धतीचे केस आहे असं समजलं जातं. त्यामुळे नाही का भाऊ लवकरात लवकर प्रयत्न करा, लवकरात लवकर सक्सेस व्हा. ठीक आहे की नाही? काय म्हणायचंय मला ते मला समजलं असेल चांगल्या प्रकारे. चला उदाहरणाकडे या. तर बघा, एक व्यक्ती नाही का 90 मीटर किती 90 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो. आता हा माणूस आहे आणि हा 90 मीटर उंचावरती नाही का असलेल्या खांबावरती चढायचा प्रयत्न करतो. काय गरज होती याला काय माहित नाही, पण चढतोय. तो नाही का एका मिनिटाला 10 मीटर वर चढतो बरं का. किती 10 मीटर वर चढतो. तसंच दुसऱ्या मिनिटाला तर बघा आता या ठिकाणी पाठीमागच्या ह्याच्यात होतं एका मिनिटात. म्हणजे एका मिनिटात क्रिया झाली होती. पण या ठिकाणी नाही का एका मिनिटात क्रिया झालेली नाही. तर पहिल्या मिनिटात 10 मीटर वर जातो आणि दुसऱ्या मिनिटाला नाही का 6 मीटर खाली येतो बरं का. खाली घसरतो. तर त्याला या प्रकारे चढत जाताना खांबाच्या टोकावर पोहोचण्यास किती वेळ लागणार आहे हे आपल्याला या ठिकाणी करायचंय. तर बघा सेम प्रोसेस आहे. एकूण खांबाचं अंतर किती आहे तर 90 म्हणून या ठिकाणी 90 घेतलं. त्याचबरोबर पहिल्या मिनिटात तो किती किती चढतो रे तर 10 मीटर वर चढतो म्हणून -10 करा. आणि आता ह्या 10 मधून नाही का हे 6 मायनस करा. तर 10 मधून ज्यावेळेस आपण 6 मायनस करू तर तुम्हाला 4 भेटणार आहे. म्हणजेच हा माणूस ऍक्च्युअली किती चढतोय तर खरं तर हा फक्त 4 मीटर वरती चढतोय 2 मिनिटांमध्ये. म्हणून नाही का याला भागिले 4 करा. बरोबर. आता हे सोडून घेऊ आपण एकदा. बघा 90 मधून 10 गेले तर किती उरतात तर या ठिकाणी 80 तुमचं उत्तर. बरोबर. आता याला 4 ने भाग देऊ आपण. 4 एक 4 4 2 8 20. तो ऑप्शन मध्ये तुम्हाला उत्तर दिसेल या ठिकाणी 20. मग तुम्ही लगेच खुश होता लगेच टपकन याला क्लिक करून द्याल. पण भाऊ या ठिकाणी नाही का क्रिया ही एका मिनिटात नाही तर 2 मिनिटात झाली. म्हणून ह्या 20 ला तुम्हाला नाही का 2 ने गुणायचंय. त्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 40. तर आता लगेच पुन्हा दुसरे काय करतील अरे 20 नाही तर मग 40 आहे मग उत्तरला क्लिक करतील. पण हे पण तुमचं उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. कारण की तुम्हाला मी सांगितलंय की ज्यावेळेस नाही का शेवटची उडी माकड असो किंवा एखादा माणूस असो ज्यावेळेस चढतो तर त्या अटेम्प्ट मध्ये तो डायरेक्ट वरती पोहोचलेला असतो. डायरेक्ट वरती म्हणजे डायरेक्ट वरती नाही खांबावर पोहोचलेला असतो. तर म्हणून तर ते या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचंय. म्हणजेच त्याला खांबाच्या टोकावरती पोहोचण्यासाठी किती मिनिटं लागणार आहे तर 41 मिनिटे या ठिकाणी लागणार आहे. समजलं का. अशा प्रकारचं हे पण उदाहरण होतं. याच्यात थोडंसं चेंज होता की पाठीमागे कसं एका मिनिटात क्रिया होत होती पण या ठिकाणी एका मिनिटात न होता मिनिटं 2 लागत होते. कारण वरती एका मिनिटात 10 मीटर जातो आणि दुसऱ्या मिनिटाला 6 मीटर खाली घसरतो. तर समजलं का. अशा पद्धतीचे हे उदाहरण आहे. तर पुढचं बघू आणखी चला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी नाही का आता नाही का पाठीमागे आपण काय बघितलं की एक मनुष्य आहे किंवा एक माणूस आहे तो झाडावर चढतो किंवा एका पोलवर चढतो खांबावरती चढतो. पण या ठिकाणी आता काय एक बेडूक आहे आणि ते नाही का एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये खाली पडलेलं आहे आणि तिथून वरती यायचंय त्याला. तर त्याच्यावरती उदाहरण आहे. तर बघा हे उदाहरण घेण्यास अगोदर मी तुम्हाला एक नाही का छोटीशी एक नाही का गोष्ट सांगतो. तर बघा अशा नाही का 3 बेंडका असतात आणि ते नाही का असे उड्या मारत 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 चालत राहतात पुढे बरं का. पण होतं काय काही एक ह्या 3 बेंडकांपैकी नाही का एक बेंडूक नाही का विहिरीत पडतं. बरोबर. विहिरीत पडल्यानंतर नाही का हे वरचे 2 बेंडकं काय म्हणतात एक दुसऱ्याला म्हणतं काय रे हा वरती येईल का. त्यावेळेस दुसरा काय म्हणतो नाही यार मला तर वाटत नाही हा वरती येईल म्हणून. तसंच नाही का आणि जे खाली पडलेलं बेंडूक आहे ते नाही का ह्या दोन्हींपेक्षा नाही का थोडं स्मार्ट राहतं. कारण नाही का काही ना काही उद्योग करत राहतं प्रयत्न करत राहतं बरं का स्वतःच्या जीवनामध्ये. तर हे दोघं नाही का त्याच्यावरती चढतात. तर हे म्हणतात की बरं झालं यार पडलं ना आता हे पडलं तर खालीच राहील मरून जाईल बुवा. हे काही वरती येत नाही. म्हणून हे दोन्ही खुश होतात आणि नाचायला लागतात. एकदम मोठ्या मोठ्याने हसता नाचता बरं का. तर मग हे खालच्याला काय वाटतं कारण ते खाली पडलेलं आहे ते थोडंसं नाही का बैर आहे. तर त्याला काय वाटतं की यार हे नाही का मला वरती येण्यासाठी नाही का मोटिवेट करताय आणि त्यामुळे नाही का थोडंसं मला प्रोत्साहित करता येते असं त्याला वाटतं. म्हणून ते नाही का आणखी प्रयत्न करतं वरती येतं वरतून म्हणजे अर्ध्या ह्याच्यात येतं तिथून पुन्हा पडतं. परत प्रयत्न करतच राहतं. प्रयत्न करत करत नाही का ते वरती येतं. त्यावेळेस वरती आल्यानंतर हे दोघं नाही का थोडेसे शांत होतात आणि नाही का मग त्याच्यात एका थोडंसं नाटके करायला लागतात की आम्हाला माहिती होतं तू येणार आहे असं तसं. तर मग हा त्यांना म्हणतो की बरं झालं म्हणे तुम्ही मला खूप मोटिवेट केलं म्हणूनच मी वरती आलो म्हणे. तर हे नाही का कोणत्या बेडकाचं उदाहरण नाहीये किंवा बेडकांचं नाही तर नाही का आजच्या जीवनातलं नाही का खरी कंडिशन आहे की नाही का कोणी तुम्हाला नाही का साथ देणार नसतं सपोर्ट करणार नसतं फक्त नाही का एक दिखावा करत राहतं. त्याचबरोबर नाही का
तुम्ही कोणासोबत तुमची संगत आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की नाही का सपोर्ट करणारे कोण नसतात. ज्यावेळेस नाही का आपल्याला खरी गरज असते त्यावेळेस कोणी आपल्या जवळ नसतं आणि ज्यावेळेस आपण काहीतरी होतो त्यावेळेस नाही का शाबासकी देणारे तर सगळेच राहतात. म्हणून नाही का आपली संगत पण एक चांगली पाहिजे. त्याचबरोबर नाही का जे आजकाल नाही का आज तुम्हाला जे नावं ठेवताय ना, तर तेच लोक नाही का ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होताल तर तुमची वाह करणारे, तुमचं कौतुक करणार आहे. म्हणून आज जर तुम्हाला कोणी नावं ठेवत असेल तर नाही का त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांचा विचारही करू नका आणि आपलं काम नाही का त्या बेडकासारखं नाही का चालू ठेवा. एक तर बहिरे होऊन जा म्हणजे आपल्याला ऐकायलाच येत नाही. अशा पद्धतीने नाही का आपलं काम करत राहा. सक्सेस नाही का तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. तर चला या ठिकाणी हे उदाहरण बघू आता. बघा आता हे बेंडूक नाही का 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून नाही का तळापासून विहिरीची भिंत चढायला नाही का सुरुवात करतं. ते नाही का एका मिनिटाला नाही का किती आता 6 मीटर वर चढतं. तसंच दुसऱ्या मिनिटाला नाही का 3 मीटर खाली घसरतं. तर विहिरीच्या बाहेर येण्यासाठी त्याला किती मिनिटं लागेल किंवा किती दिवस लागेल? तर इथे मिनिटे असेल बरं का. किती मिनिटं लागेल? तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं, जे 21 आहे ते या ठिकाणी लिहून घ्या. बरोबर. त्याचबरोबर पहिल्या मिनिटाला किती वर जातं ते? तर 6 म्हणून -6 करा. बरोबर. तर बघा आता आणि भागिले नाही का काय करायचं, तर पहिल्या मिनिटाला 6 वरती जातं 6 मीटर. त्याचबरोबर दुसऱ्या मिनिटाला किती 3 मीटर खाली घसरतं. बरोबर. म्हणजे ते ऍक्च्युअली मध्ये किती वरती चढतंय फक्त 3 मीटर. म्हणून या 3 याला भाग देऊ आपण. तर बघा आता पुढे ज्यावेळेस नाही का 21 मधून 6 गेले तर किती उरतात? त्या ठिकाणी उरणार आहे 15. बरोबर. ह्या 15ला ह्या 3 ने भाग द्यायचा. ह्या 3 ने ज्यावेळेस भाग देऊ आपण तर 3 5 15 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 5. तर 5 हे तुमचा आन्सर असणार आहे का? तर नाही. कारण की नाही का क्रिया कशी झाली आहे, एका मिनिटाला 6 वरती जातोय आणि दुसऱ्या मिनिटाला 3 खाली घसरतोय. म्हणून या ठिकाणी क्रिया कशी झाली आहे 2 मिनिटात झाली. म्हणून गुणिले 2. तर ज्यावेळेस गुणाकारात 2 येतील तर 5 दुणे किती होतात? तर 10. तर तुमचं उत्तर या ठिकाणी 10 असणार आहे का? तर मुळीच नाही. आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला फसवण्यासाठी मुद्दामून नाही का अशा पद्धतीने 5 ऑप्शन राहील, त्याचबरोबर 10 राहतील आणि आणखी इतरही जे ओरिजिनल उत्तर आहे ते आणि त्या व्यतिरिक्त एखादं या ठिकाणी आन्सर टाकलेलं राहील. पण तुम्ही जर गडबड केली तर तुम्ही ह्या दोन्हीपैकी एक आन्सरला क्लिक करून टाकशाल आणि आन्सर या ठिकाणी तुमचं चुकणार आहे, 1 मार्क जाणार आहे. म्हणून नाही का मी तुम्हाला अगोदर सांगितलंय बघा, ज्या वेळेस नाही का तो शेवटचं अटेम्प्ट करतो म्हणजे या ठिकाणी आलाय आणि पहिल्या पहिल्या याच्यात किती जातो? तो 6 जातो. म्हणजे तो काय होणार आहे? विहिरीच्या वरती येणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे तो पुन्हा खाली घसरणार आहे का? तर नाही. म्हणून ती शेवटची जी उडी आहे त्याची ती मायनस होईल का? तर नाही होणार. म्हणून तुझी काय शेवटची उडी ती याच्यात एक प्लस करायची. म्हणजेच त्याला वरती येण्यासाठी लागणारे 11 मिनिटे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचं होते हे जे काही कुठ प्रश्न वगैरे होते ते आपण या ठिकाणी बघितले. बऱ्याच एक्झाम मध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मध्ये पण तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीचे काही उदाहरणं असतात ते आपण या ठिकाणी आज घेण्याचा प्रयत्न केलाय. तर असेच आणखी नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनल वरती येत असतील तर बघायला विसरू नका आणि त्याचा फायदा घ्या. कारण तुमच्यासाठीच हे चॅनल आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एखाद्या महत्वाच्या एखाद्या नवीन टॉपिक मध्ये. तोपर्यंत जय हिंद.